भाजप आणि त्यांचे मित्रपक्ष हे शेतकऱ्यांना दीडपट हमीभाव मिळवून देण्याच्या आणि शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याच्या आश्वासनावर सत्तेत आले। मात्र ही दोन्ही आश्वासने यांनी अजून पाळली नाहीत। अजूनही वेळ गेलेली नाही। जर येत्या पावसाळी अधिवेशनात स्वामीनाथन आयोग लागू करणे आणि शेतकऱ्याचा सातबारा कोरा करणे हे दोन विधेयके जर लोकसभेत आणि राज्यसभेत बिनविरोध एकमताने मंजूर केली तर आम्हाला भारतीय जनता पक्षाबद्दल तक्रार असायचे काही कारण नाही, असे खासदार राजू शेट्टी यांनी म्हटले। सांगलीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते। खरं तर भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे मित्रपक्ष हे सत्तेत आले ते शेतकऱ्यांना दीडपट हमीभाव मिळवून देण्याच्या आश्वासनावर, त्याचबरोबर शेतकऱ्याला कर्जमुक्त करण्याच्या आश्वासनावर, परंतु ही दोन्ही आश्वासनं त्यांनी पाळलेले नाहीत। तेव्हा अजूनही वेळ गेलेला नाही। प्रत्यक्षामध्ये लोकसभेमध्ये हे विधेयक ज्यावेळी चर्चेला येतील त्यावेळी लोकसभेनं आणि राज्यसभेनं बिनविरोध एकमतानं ही दोन्ही विधेयकं जर संमत केली तर आम्हाला भारतीय जनता पक्षाबद्दल तक्रार असायला काही कारण नाही। मला वाटतं की शेतकऱ्यांचं हे आव्हान त्यांनी स्वीकारावं।